मुंबईचा भूमिपुत्र मराठी माणूस शहरातून हद्दपार होत होता. परप्रांतीय शिरजोर होत होते. नोकरी व्यापार या सगळ्याच क्षेत्रात मराठी माणसांची पिछेहाट होत होती. मोठ्या पदांवर बसलेले परप्रांतीय भूमिपुत्रांवर अन्याय करून परप्रांतीयांची भरती करत होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी फ्री प्रेस जर्नलमधली नोकरी सोडून मार्मिक हे साप्ताहिक काढलं. 13 ऑगस्ट 1960 रोजी मार्मिकला सुरुवात झाली. विविध आस्थापनांमध्ये नोकरीला लागणाऱ्या परप्रांतीयांची यादी यातून छापायला सुरुवात झाली. वाचा आणि थंड बसा या शीर्षकाखाली ही यादी छापली जायची. मात्र नंतर वाचा आणि पेटून उठा असा थेट आदेश देण्यात आला. हे कार्य करण्यासाठी संघटना असणं गरजेचं होतं. ही बाब शिवसेना प्रमुखांचे वडील असलेल्या प्रबोधनकारांनी हेरली. त्यांनी संघटनेला शिवसेना हे नाव सुचवलं आणि 19 जून 1966 रोजी शिवसेनेचा जन्म झाला.